बीड नगर परिषदेचे बिगुल वाजलंय आणि अशामध्येच नागरिकांच्या समस्या मात्र कायम आहेत। मागील 40 वर्षांपासून क्षीरसागर कुटुंबाची बीड नगरपालिकेवरती एकहाती सत्ता आहे। मात्र नागरिकांना रस्ते, पाणी आणि इतर मूलभूत सोयी-सुविधांसाठी झगडावं लागतंय। आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात स्थानिकांच्या मनात नेमकी काय भावना आहे जाणून घेऊया। नगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि अशामध्येच बीड नगरपालिका हद्दीमधील राहणारे नागरिकांना या निवडणुकीबाबत नेमकं काय वाटतंय हे जाणून घेण्यासाठी मी सध्या शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उभा आहे आणि या ठिकाणी जी काही छोटी मोठी हॉटेल्स असतील त्या ठिकाणी सध्या नगरपालिकेची चर्चा ही रंगताना पाहायला मिळते। नागरिक आपल्यासोबत आहेत, काय नेमकं वाटतंय? बीडमध्ये राहता तुम्ही, नेमकी काय परिस्थिती आहे बीडमध्ये? सध्या तरी परिस्थिती म्हणजे जे काय आहे समजा सर्वांगीण विकासाच्या बाबतीमध्ये आता कुठेतरी विकास थोडा व्हायला आहे, परंतु जसा म्हणावा असा विकास अजून बीडचा झालेला नाही। काय बीडमध्ये जे सुशिक्षित मुलं वगैरे आहेत, रोजगार नाही, MIDC नाही आणि वैद्यकीय शिक्षणासाठी कॉलेज नाहीत। मग असं विचार जर करायचं म्हणलं तर बीडचे जे लोक आहेत, बीडचे जे तरुण आहेत हे काय व्हायला लागलं की बीड सोडून बाहेर चालले शिकण्यासाठी, नाही का? तर मला काय वाटतं की बीडचा विकास जर करायचा असेल तर एक चांगला उमेदवार आणि चांगल्या माणसाला संधी देऊन बीडमध्ये एक MIDC म्हणा, इथल्या तरुणांना रोजगार म्हणा, महिलांच्या सुरक्षेसाठी, तरुणींच्या सुरक्षेसाठी असं काहीतरी स्पेशल त्यांना वाहतूक म्हणा, स्कूलला ये जा करण्यासाठी असं काहीतरी करणारा ज्याच्यापाशी व्हिजन आहे असा कोणीतरी उमेदवाराला एखाद्या चांगला निवडून द्यायला पाहिजे। समजा बीडमध्ये अडचणी झालं तर धुळीचं साम्राज्य म्हणून बीडची ओळख आहे आणि बीडची ओळख म्हणजे जी आपली दहशत आहे ती कमी व्हायला पाहिजे। बीडची नाव जे खराब झालेलं आहे ते या रस्त्याने जर फिरायचं म्हणलं तर तुम्हाला मास्क लावून फिरावं लागतं। इतकी धूळ आहे, इतके खड्डे आहेत, लहान लहान मुलांची डोळे जाण्याची वेळ आली, त्यांना फुफ्फुसाचे आजार व्हायला लागलेत। जे गाडीवर फिरतात मोटरसायकलवर त्यांचे पूर्ण मनके गेले आणि समस्या इतकी आहेत की त्याची यादी तुम्ही ना अशी हातभर यादी होईल। पण बीडचे मतदार मूर्ख आहेत, कारण वारंवार जे लोक बीडचा विकास करत नाहीत, 50 वर्षापासून बीडचा ज्यांनी उकांडा केला आहे लोक त्यांच्याच दारात तिकीट मागायला लाईन लावतात। म्हणजे लोक मूर्ख आहेत। हे मतदारांनी आता तरी विचार केला पाहिजे की आपल्या लहान लहान मुलांचा जीव किती धोक्यात आहे, धुळीमुळे डोळे चाललेत। त्याच्यानंतर कोणताच हे नाल्याचा जर प्रश्न बघितला तर रस्त्यावर नाल्याचं पाणी आहे, तुम्हाला रस्ते व्यवस्थित नाहीत, नाल्या नाहीत, स्वच्छता नाही। नगरपालिकेकडून तुम्हाला जर सिनियर सिटीजनला गार्डन पाहिजे असेल त्यांनी कुठं बसायचं? बीडला फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे। तुम्ही हा जो रोड बघताय का 2015ला मंजूर झालेला आहे। मंजूर झाल्यानंतर त्याचे कार्यारंभ आदेश आणि लगेच बिल रेकॉर्ड झालेलं आहे आणि रस्ता 19ला पूर्ण झाला। सगळी अनियमितता आणि प्रचंड मोठा भ्रष्टाचार झालेला आहे बीड नगरपालिकेमध्ये। दर्जाची नगरपालिका आहे, त्या हिशोबाने इथं काहीच विकास नाही आहे। आजही आमचे लोक रस्ता, पाणी आणि नालीसाठी झगडत आहेत। मागच्या 25 वर्षापासून आम्ही फक्त मतदान द्यायचंच काम केलं साहेब, आणि तरी आजही आम्हाला आमच्या मूलभूत गरजा ज्या एक नॉमिनल आहेत त्या आज येऊन भेटलेल्या नाहीत साहेब। म्हणजे जे सत्ताधारी होते आजपर्यंतचे त्यांनी फक्त बीडचं वाटोळं करायचं काम केलं आहे साहेब। रस्ते नाहीत। क्षीरसागर परिवार होता, त्यांचे आजीपासून आजपर्यंत नगरपालिका त्यांच्याकडेच राहिली साहेब, आणि त्यांनी फक्त बीडचं वाटोळं करायचं आणि लोकांना विटीस धरायचं काम केलं आहे। हे सर्व नागरिक जे आहेत त्यांनी आपल्या प्रतिक्रिया ज्या आहेत, जे आपल्या अडचणी असतील त्या देखील व्यक्त केलेल्या आहेत आणि निश्चितच या ठिकाणी यावर्षी बदल होईल या निवडणुकीमध्ये असे देखील त्यांनी म्हटलेलं आहे। विकास माने, ABP माझा, बीड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।